नमस्कार मित्रांनो, मी राजा कदम भोवताल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, सध्या मान्सूनचे दिवस जवळ आलेत, पण शेतकऱ्यांना हुलकावण्यात येत आहेत. काही जणांनी अवकाळी पावसामध्ये पेरण्या केल्यात, तेही आता पस्ताव्यात पडलेत. आजचा विषय सुद्धा आपला तेच आहे. पेरलं तेच उगवतं, दादा शिंदे जात्यात तर फडणवीस सुपात. आता तुम्ही म्हणसाल हे कसं? तर मित्र हो, निवडणुका घेऊन सरकार सत्तेवर येणं म्हणजे मान्सूनच्या पावसामध्ये पेरणी करून पीक घेण्यासारखं आहे. परंतु निवडणुका नाही, काहीच नाही, तोडाफोडी करायच्या, शेड्यूल 10चा गैरवापर करायचा, पक्षांतरबंदी कायद्याचा गैरवापर करायचा, यंत्रणांची दिशाभूल करायची आणि सत्तेवर यायचं. ही सत्ता अवकाळ गाभणी असते आणि तिचे फळं सुद्धा त्याच पद्धतीनं असतात. पदरात काही फारसं चांगलं पडत नाही. तोच विषय म्हणजे 2014ला केंद्र सरकारामध्ये सत्तांतर झालं. ज्यांना मनमोहन सिंग म्हणत होते, त्यांचं सरकार जाऊन जे म्हणजे अतिशय चांगलं भाषण करतात अशा नरेंद्र मोदींचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. म्हणजे अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार आंदोलनापासून ते नरेंद्र मोदी यांच्या इमेज बिल्डिंग पर्यंत सगळे लोक असे भारावून गेले आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार त्यांना म्हणजे इतकं भ्रष्ट वाटू लागलं की आता त्यांना तारणहार जर म्हणून कोणी असेल तर नरेंद्र मोदी समोर दिसू लागले. आणि 2Gच्या आशीर्वादानं या देशामध्ये इंटरनेटचं आणि न्यूज चॅनलचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलं आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदींच्या दशावताराच्या कथा सांगितल्या जाऊ लागल्या आणि त्यामुळे सुद्धा एक प्रकारचं वातावरण भारलेलं होतं. मग सत्ता परिवर्तन झालं. सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांना पाशवी बहुमत पाहिजे होतं, कारण यांना राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची होती. म्हणून त्यासाठी शेड्यूल 10चा आणि पक्षांतर बंदी कायद्याचा गैरवापर सुरू झाला आणि त्या माध्यमातून मग राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तणाव व्हायला सुरुवात झाली. आता याचा फटका महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा या राज्यांना बसला. मणिपूर या राज्यांना बसला आणि आता नागालँडमध्ये सुद्धा ते सध्याच्या परिस्थितीमध्ये तो फटका बसलेलाच आहे तिथल्या म्हणजे विरोधी पक्षाला म्हणा, काय जी काही परिस्थिती इथं असेल त्या पद्धतीचा. परंतु मित्रहो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे 40 आमदार सुरत, गुजरात मार्गे गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा, गोव्यातून झेड+ सुरक्षा सगळ्या आमदाराला देऊन मुंबई, महाराष्ट्र आणि तिथून सत्ता बदल झाला. आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड, त्याच्यानंतर बाकी काय निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये काही म्हणणं मांडायचं असेल, तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये यंत्रणाची दिशाभूल केली. जे मूलभूत अधिकार आहेत किंवा मूलभूत घटक आहेत घटनेचे, त्यांच्याकडे थोडासा कानाडोळा केला आणि एनकेन प्रकारे एकनाथ शिंदेंचं पक्षांतर हे वैध ठरविलं. आणि हे वैध ठरवत असताना त्यांना भाजपमध्ये विलीन करून न घेता त्यांना एक स्वतंत्र पक्षाची त्यांना मान्यता देण्यात आली. मग हा कित्ता यशस्वी झाला की तोच कित्ता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये केला आणि त्यानंतर अजित पवारांना याच पद्धतीनं पक्षामध्ये घेतलं. हे झालं. तिघांचं सरकार आलं. तिघांचं सरकार आल्याच्या नंतर कोर्ट कचेऱ्या वगैरे सुरूच होत्या. परंतु कोर्ट कचेऱ्या सुरू असताना आणि प्रकरण प्रलंबित असतानाच निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा शासकीय यंत्रणाचा वगैरे गैरवापर करून पुन्हा या तिघांचं सरकार आलं. तिघांचं सरकार आल्याच्या नंतर आधीचं सरकार अवकाळी होतं, दुसरं सरकार निवडून आलं, म्हणजे रीतसर निवडणूक आयोगाने निवडणुका वगैरे लावून निवडून आलं. परंतु आधीच्या सरकारचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं होतं. म्हणून मग काय, आधीच्या सरकारामध्ये ज्यांनी अवकाळीपणा केला त्यांच्यावर बुमरॅग व्हायला लागला. तो कसा? पहिला बुमरॅग झाला तो एकनाथ शिंदेवरती. म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून किंवा नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या. परंतु निवडून आल्याच्या नंतर तिथं भाजपचा मुख्यमंत्री करण्यात आला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. म्हणजे हे काय सर, तू लढल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशातला प्रकार नाही. कारण 8 दिवस मुख्यमंत्री ठरायला लागले, जवळपास महिना दीड महिना मंत्रिमंडळ ठरायला लागले, पालकमंत्री पदाला 3-4 महिने लागले. म्हणजे हे काही सहज सुलभ प्रक्रिया नव्हती. तिथं नाईलाजानं एकनाथ शिंदेना बॅकफूटवरती यावं लागलं. बरं, दुसरी गोष्ट, ज्या अजितदादांच्या प्रभुत्वाला कंटाळून एकनाथ शिंदे सोबतचे आमदार भाजप सोबत म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार भाजप सोबत आले, तेच अजित पवार त्यांच्या मागोमाग पहिल्याच टर्ममध्ये 8-9 महिन्यामध्ये आले आणि त्यांच्या बोकांडीवर बसले. पुन्हा दुसऱ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री 2, म्हणजे पहिल्यासारखंच अजितदादा आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे. मग पुन्हा महत्वाची खाती कुणाकडे गेली? अजितदादाकडे गेली आणि
तिथं शिंदेचं अवमूल्यन झालं. म्हणजे ज्यांचा विरोध केला त्यांच्याच हाताखाली बाहुलं बनवून काम करण्याची वेळ शिंदेच्या सगळ्या आमदारावरती आली. हे बॅकफूटवर जाणंच आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट काय की वर करणे शिंदेंना त्यांच्या आवडीचं आपलं नगरविकास खातं दिलं आणि मुंबईचं आणि ठाण्याचं पालकमंत्री पद दिलं आणि याच्यातून भाजपने डाव साधला की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे वर्चस्व आहे मुंबईवरचं महाराष्ट्रावरचं ते कमी व्हावं. परंतु दुसऱ्या बाजूनं ज्या वेळेस कोर्टासमोर त्या ठाणे ते भुईबंदर रस्त्याचा आणि बोगद्याचा विषय निघाला, 6,000 कोटीचं तुम्ही टेंडर कसं काय काढलं, 3,000 कोटीत होणारं काम आहे असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले. त्याचं खापर शिंदेवरतीच फुटल्या गेलं आणि त्या मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर मुंबईतल्या 17 दिवसामध्ये गळती सुरू झाली पहिल्याच अवकाळी पावसामध्ये. त्याचं सुद्धा खापर एकनाथ शिंदेवरतीच गेलं. पण जे काही वाईट होईल ते एकनाथ शिंदे त्याला जबाबदार आणि जे काही चांगलं होईल त्याला मात्र भाजप आणि फडणवीस त्याचं श्रेय घेणार. आणि याच्यामुळे काय झालं की इथून मुंबई पेन करू कुठल्याही प्रकारानं शिंदेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून काढायची आणि ती भाजपनं ताब्यात घ्यायचं एक षडयंत्र आहे. तिथंही शिंदे बॅकफूटवर चालले. आणि चौथं महत्वाचं कारण असं की शिंदेंना वाटलं मी आता या मधल्या काळामध्ये विकास पुरुष म्हणून उदयाला आलो, 24 तास काम करणारा नेता म्हणून उदयाला आलो, माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पदाची म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली विधानसभेची एक निवडणूक लढवण्यात आली. त्याच्यामुळं माझं म्हणजे असे सगळे स्वच्छ वगैरे प्रतिमा झाली आणि लोकांनी मला स्वीकारलं. तो फुगा कुणाल कामरानं फोडून टाकला आणि त्यानं एका गाण्याच्या विडंबनातून पार सत्यानाश करून टाकला आणि तिथं त्याला जो पाठिंबा मिळाला त्याच्यावरून एकनाथ शिंदेची गद्दार ही प्रतिमा अजून पुसल्या गेलेली नाही आणि ती कधीच पुसल्या जाणार नाही हे सिद्ध झालं. हा बुमराह कधीही भरून निघणारा नाही. बरं अजितदादाचं काय आहे? अजितदादाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे ना. कारण अजितदादाचा अगोदरचा स्वभाव म्हणजे असा परखड होता, स्पष्ट वक्तेपणा होता, सरळ होता, कुणाला असे डगमगायचे नाही. परंतु अजितदादांना येतानाच आरोपाची टांगती तलवार पाठीमागे पडावे किंवा त्याच्यामध्ये तडजोड काहीतरी व्हावी म्हणून अजितदादाला केविलवाणेपणानं एनसीपी मधून याच्याकडे यावं लागलं, भाजपवाल्यांकडे अजितदादा आल्याच्या नंतर ते थोडे मिस्किल झाले आणि थोडंसं खोडकर झाले. इतके खोडकर आणि इतके मिस्किल झाले की कुणाल कामरानं जे याच्यावर विडंबन केलं एकनाथ शिंदेवरती त्याला बूस्ट देण्यासाठी दादांच्या अगोदरच्या विधानाचा वापर करण्यात आला आणि दादा तिथं काहीच करू शकत नव्हते. दादा म्हणजे हातबल होते, म्हणजे तिथं काही करू शकत नव्हते. दुसरी महत्वाची गोष्ट, दादाचे जे स्वतःचेच नेते आहेत पक्षातले तेच दादाला नडू लागले. जसं निवडून आल्या छगन भुजबळांना मंत्रिपद देता आलं नाही, सगळं खापर त्यांनी दादावर फोडलं. दादाला ते निमूटपणानं जाहीररित्या ऐकून घ्यावं लागलं. दुसरं, धनंजय मुंडेच्या बाबतीमध्ये सुद्धा दादाला लवकर निर्णय घेता आला नाही. त्यामुळे दादाची आणि दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जवळपास 3-3.5 महिने अक्षरशः फरफट झाली. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दादाला स्वीकारावं लागलं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल तर हे जे कोकाटे म्हणून कृषी मंत्री आहेत ते जाहीरपणे जाहीर कार्यक्रमामध्ये बोलतात की कृषी मंत्रीपद ही ओसाडगावची पाटीलकी मला देण्यात आलेली आहे. एक दादाचा पालकमंत्री म्हणतो की हिंगोली जिल्ह्यासारखं ओसाड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, लहान जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मला देण्यात आलेलं आहे. हे सगळे नेते दादांनाच नडू लागलेले आहेत. म्हणजे दादाचं वर्चस्व सुद्धा कमी होते. आणि सगळ्यात मोठा फटका जर दादाला कुठं बसला असेल, कारण ज्या पद्धतीनं दादा एनसीपी पक्ष फोडून भाजपमध्ये आले पक्षांतर बंदी कायद्याचे 3 तेरा वाजून, त्याच पद्धतीनं दादाचे नागालँड मधले 7ला 7 आमदार हे सत्ताधारी एनडीपीपी पक्षासोबत गेले आणि तिथं दादाचा पक्ष 0 झाला आणि भाजपची ताकद सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे. ज्या पद्धतीनं बचाव शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपवाल्यांनी, दादांनी आणि शिंदेंनी त्यांचं हास्य केलं, त्याच पद्धतीचं हास्य देशामध्ये नागालँडच्या निमित्तानं दादाचं झालेलं आहे. आणि ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा हा भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काढून घेतला होता, तो ज्या वेळेस अजितदादा भाजपसोबत आले त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना तो दर्जा बहाल करण्यात आलेला होता राष्ट्रीय पक्षाचा. तो तिथले आमदार कमी झाल्यामुळं, 0 झाल्यामुळं नागालँडमध्ये तो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा सुद्धा दादाचा आता धोक्यात आलेला आहे. म्हणजे दादा सुद्धा जात्यामध्ये आहेत. बरं, ते जात्यामध्ये आहेत तर मग फडणवीसांचं काय? फडणवीसांचं तरी सगळं आलबेल आहे का? ते दोघं जात्यात असतील तर फडणवीस आज सुपात आहेत. कारण मी पुन्हा येणार हा जो अहंकार होता त्या अहंकाराचं फडणवीसांना स्वाभिमानामध्ये रूपांतर करण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं असलं तरी सुद्धा त्याचा फटका हा त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसे, त्यानंतर पंकजाताई मुंडे, त्याच्यानंतर गडकरी
चंद्रकांत पाटील असतील, तुमचे सुधीर मुनगंटीवार असतील, या सगळ्यांना काही प्रमाणात बसलेला आहे. एकनाथ खडसेंना तर नाईलाजानं पक्ष सोडून जावं लागलं. पंकजाताई मुंडेंना तर काही दिवस बिना म्हणजे सरकारमध्ये काय कुठंच आमदार म्हणून सुद्धा राहता आलं नाही. त्यांना काय झोडलं, तर त्या तपशिलामध्ये मी जात नाही. परंतु तो तर बटला, त्याच्यामुळं नाराजी आहे. आणि दुसरं जे सहकारी पक्ष आहे, भाजपला सत्तेतला अर्धा वाटा त्यांना द्यावा लागत आहे. आणि भाजप सोबतचे जे सगळे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांना मंत्रिपदाविना राहावं लागत आहे. आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये भाजपच्या राज्याच्या ह्याचा म्हणजे ती अस्वस्थता उमटून येतेच. त्याला नाईलाज आहे, त्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा थांबू शकत नाहीत. परंतु वरचा हायकमांडचा सध्या तरी देवेंद्र फडणवीसावरती हात आहे, म्हणून थोडंसं स्मशान शांतता त्या ठिकाणी पसरलेली आहे. परंतु जनतेला माहित आहे की ह्या तडजोडीच्या राजकारणातून जी सत्ता आलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राम नाही. कारण मतदारसंघामध्ये जावं तर त्यांची हेळसांड होती, मतदार त्यांचा बोलू देत नाहीत. कारण ज्या नेत्यावरती आपण आरोप केले, ज्यांचे भ्रष्टाचार आपण बाहेर काढले, मग ते अजितदादा असतील, मग ते तुमचे अशोकराव चव्हाण असतील, छगन भुजबळ असतील, किंवा नारायण राणे असतील, किंवा असे अनेक नेते आहेत, त्यांचे भ्रष्टाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघड पाडावेत आणि त्यांच्याच नेत्यांनी त्यांच्या मांडीला मांडून सत्ता भोगावी, हे भाजपच्या सर्वसामान्य मतदाराला सहन झालेलं नाही. त्या हिळसांडीला भाजपच्या लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागत आहे. बरं, दुसरी गोष्ट, ज्यांना विरोध केला त्यांच्याच हातचं बाहुलं बनून खाली आपल्याला काम करावं लागत आहे. ही जी अस्वस्थता आहे ती भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये घर करून आहे, म्हणून त्यांना या सत्तेमध्ये अजिबात राम वाटत नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट, हायकमांडचं एक धोरण आहे, जिथं स्वबळावर सत्ता येते भाजपची त्या ठिकाणी ते जे प्रथम दर्जाचा नेता आहे त्याला कधीच मुख्यमंत्री करत नाहीत. फडणवीसाच्या वेळेसही तसंच केलं. म्हणजे गडकरी असतील महाराष्ट्रामधले, किंवा गोपीनाथ मुंडे असतील, किंवा एकनाथ खडसे असतील, या तिघांना सोडून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं. आज देवेंद्र फडणवीस पॉवरफुल वाटत आहेत, परंतु उद्या जर भाजपची सत्ता स्वबळावरती आली तर उद्या जो पॅटर्न आज राजस्थानमध्ये राबवलाय, जो मध्य प्रदेशमध्ये राबवलाय, जो दिल्लीमध्ये राबवला भाजपवाल्यांनी, तोच महाराष्ट्रामध्ये राबवतील याची जाण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आहे. आणि म्हणून उद्या नेतृत्व बदलाची टांगती तलवार ही देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस आज सुपात आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांना त्याचा फटका बसलेला सुद्धा आहे. मुख्यमंत्री राहिलेला माणूस ज्यावेळेस वेशांतर वगैरे अफाट उचापती करून त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं आणि सरकार स्थापन केलं, त्यावेळेस अपेक्षेप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. परंतु भाजपच्या हायकमांडनं तिथं हस्तक्षेप केला आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून काम बघावं लागलं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून काम बघावं लागलं. मग वरची भाजपची हायकमांड कधी कुणाला वर खेचेल, कधी कुणाला खाली दाबेल, याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाहीये. किंबहुना त्यांची जी टेंडन्सी आहे, त्यांची जी काय रेकी वगैरे करण्याच्या ज्या पद्धती आहेत आणि त्यांचं जे आरेखन आहे सत्ता बदलाच्या वगैरे बाबतीमध्ये, ते त्यांचं पक्क असतं आणि त्याच्यातून कुणीही वाचू शकत नाही. म्हणून फडणवीस सुद्धा आज सुपात आहेत. जनतेच्या मनामध्ये सुद्धा या महायुतीबद्दल तीव्र नाराजी आहे. हे वेगवेगळ्या प्रकारावरून लक्षात आलेलं आहे. म्हणून पेरलं तेच उगवणार. आज दादा आणि शिंदे जात्यात आहेत तर फडणवीस 100% सुपात आहेत. धन्यवाद.